नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, समर 2025 एक्झामिनेशन म्हणजेच त्यालाच दुसरे आपण नाव देतो मे 2025 ते जून 2025 मध्ये होणारे एक्झामिनेशन. विविध कोर्सेसचे एक्झाम टाइम टेबल आलेले आहेत. मोस्टली कोर्सेसचे एक्झाम टाइम टेबल अवेलेबल झालेले आहेत. डिटेल टाइम टेबल आलेले आहेत. एक दोन कोर्सचे राहिलेले आहेत ते लवकरच अवेलेबल होतील. आपण रेग्युलरली जसं टाइम टेबल येत आहे तसं डिटेलमध्ये टाइम टेबलचे व्हिडिओसुद्धा बनवायला चालू केलेले आहे. ह्याच्या अगोदर आपण MA एज्युकेशन, MA मराठी, MA हिस्ट्री ह्या तिन्ही कोर्सेसचं समर 2025 एक्झामिनेशनचे ऑल सेमिस्टरचे डिटेल टाइम टेबलवर व्हिडिओ बनवलेला आहे. अगोदर काही लोकांनी व्हिडिओ पाहिलेला आहे. तुमचं ह्याच्यापैकी कोणता कोर्स असेल तर तुम्ही सुद्धा ते व्हिडिओ पाहू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MA इकॉनॉमिक्स, MA अर्थशास्त्र ह्याचा कोर्स कोड किंवा प्रोग्राम कोड आहे M50. ह्याचा पॅटर्न आहे NEP 2020 पॅटर्न. यामध्ये 70 मार्काला लेखी परीक्षा असणार आहे आणि 30 मार्काला प्रॅक्टिकल असणार आहे. प्रॅक्टिकल किंवा त्याला आपण म्हणतो कॉलेज असेसमेंट, CA म्हणतो किंवा इंटरनल असेसमेंट म्हणतो. थोडक्यात प्रॅक्टिकलचे मार्क, होम असाइनमेंटचे मार्क. समर 2025 एक्झामिनेशनचं टाइम टेबल MA इकॉनॉमिक्स M50चं चारही सेमिस्टरचं अवेलेबल झालेलं आहे. फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर. ठीक आहे, सुरू करूया. आता हे टाइम टेबल 11 एप्रिल 2025 रोजी जनरेट झालेलं आहे, तयार झालेलं आहे. परंतु विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर 17 एप्रिल 2025ला अपलोड करण्यात आलेला आहे. आणि आज आपण दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. ठीक आहे, तर फर्स्ट सेमिस्टरचं आपण टाइम टेबल सुरुवातीला पाहूया. आता फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम ही कोणत्या विद्यार्थ्याची असणार आहे की जे विद्यार्थी अगोदर ज्यांनी सेमिस्टर फर्स्टची एक्झाम दिलेली होती आणि त्या एक्झाममध्ये त्यांनी फेल झालेले असतील. तसेच गेल्या महिन्यामध्ये समर 2025 एक्झामिनेशनचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फीस पेमेंट ज्यांनी केलेली असेल अशाच विद्यार्थ्यांना सेमिस्टर फर्स्टची, त्याला आपण म्हणतो रिपीटर किंवा पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी एक्झाम देता येणार आहे. ठीक आहे, तर आता सेमिस्टर फर्स्टवाले पूर्ण विद्यार्थी जे असणार आहेत ते रिपीटर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी असणार आहेत. त्याचं टाइम टेबल बघूया आपण. पहिला पेपर असणार आहे 27 मे 2025 रोजी सकाळी 10:30 ते 1. आणि एक तुम्हाला सांगायचं की काही विद्यार्थी फोर्थ सेमिस्टरला सुद्धा आहेत आणि त्यांचे फर्स्ट, सेकंड, थर्ड ह्याच्यातला कोणताही पेपर राहिला असेल व त्यांनी समर 2025 एक्झामिनेशनची जी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फीस चालू होती गेल्या महिन्यामध्ये ती भरलेली असेल तर त्यांना त्यांचं रेग्युलर फोर्थ सेमिस्टरची एक्झामिनेशनची परीक्षा देता येते. आणि अगोदरची जर एक पेपर बी राहिला असेल फर्स्ट सेमिस्टर, सेकंड, थर्ड सेमिस्टर तर त्याची सुद्धा एक्झामिनेशन देता येते. कारण तुम्ही पाहू शकता टाइम टेबल अलग अलग आहे. फर्स्ट सेमिस्टरचा पेपर अलग तारखेला आहे, सेकंड सेमिस्टरचा अलग आहे, थर्ड सेमिस्टरचा जरी फर्स्ट सेमिस्टरच्या दिवशी असेल तरी पण वेळ अलग आहे. ठीक आहे, एक ध्यानात ठेवायचं आहे. काही पेपर एकाच दिवशी आलेले आहेत परंतु त्यांचं टाईम अलग आहे. वेळ सकाळच्या सत्रात आहेत, काही दुपारच्या सत्रात आहेत. काही पेपर असणार आहेत 27 तारखेला, तर पुन्हा काही दिवसांनी दुसरा पेपर असणार आहे. ठीक आहे, त्याच्या पहिले जर तुम्ही पुनर्परीक्षार्थी एक्झामिनेशन फॉर्म भरलेला असेल तुमच्या अगोदर फेल झालेल्या पेपरचा तर त्या सर्व परीक्षा तुम्हाला देता येणार आहेत. कोणतंच एकमेकाला कोलाईड होणार नाही, धडक देणार नाही एकही पेपर एकमेकाला. अलग अलग दिवशी आहेत काही पेपर एकाच दिवशी असेल तरी अलग वेळेला आहेत. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास परीक्षा देऊ शकता. आणि व्हिडिओ सर्वात अगोदर पण बनवलेला आहे आपण ह्याच्यासाठी की तुम्हाला थोडा वेळ पण मिळतो अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे, आता जवळपास 1 महिना टाईम आहे तुमच्याकडे. ठीक आहे, सेमिस्टर फर्स्टचा पहिला पेपर 27 मे 2025 रोजी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. पेपर कोड आहे ECO 501 मूलभूत आर्थिक सिद्धांत. दुसरा पेपर 28 मे 2025 सकाळी 10:30 ते 1 ECO 502 विकासाचे अर्थशास्त्र आणि नियोजन. 29/5/2025 सकाळी 10:30 ते 1 ECO 503 कल्याणकारी अर्थशास्त्र. 30 मे 2025 सकाळी 10:30 ते 11:15 ECO 504 आर्थिक विचारांचा विकास भाग 1.
पाचवा पेपर 31 मे 2025 सकाळी 10:30 ते 1 ECO 505 कृषी अर्थशास्त्र किंवा त्याला ऑप्शनल पेपर आहे ECO 506 श्रमाचे अर्थशास्त्र. शेवटचा पेपर सेमिस्टर फर्स्टचा 1 जून 2025 रोजी सकाळी 10:30 ते 1 ECO 599 संशोधन पद्धती. ठीक आहे. आता सेकंड सेमिस्टरला 2024 ते 25 या शैक्षणिक वर्षामध्ये फर्स्ट इयरला ॲडमिशन घेणारे सर्वच विद्यार्थी सेमिस्टर सेकंडला पात्र असणार आहेत. त्यांचं हॉल तिकीट ऑटोमॅटिकच येणार आहे. त्यांना परीक्षा फीस वगैरे भरायची गरज नाही. त्यांना रेग्युलर विद्यार्थी म्हणतो आपण, ज्यांचं ऑटोमॅटिक हॉल तिकीट येणार आहे त्यांना. ठीक आहे. कारण ह्यांचं जी सेमिस्टर सेकंडची फीस ह्यांच्या ॲडमिशन फीसमध्येच इन्क्लूड केलेली आहे. परंतु जे विद्यार्थी 2023-24ला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेले असतील आणि ज्यांचा सेकंड सेमिस्टरचे पेपर फेल झालेले असतील तर त्यांनी मात्र जर समर 2025ची एक्झामिनेशन फीस भरलेली असेल तरच त्यांना सेमिस्टर सेकंडचा पुनर्परीक्षार्थी रिपीटर एक्झामिनेशन परीक्षा देता येणार आहे. ठीक आहे. थोडक्यात सेमिस्टर सेकंडचं जी टाइम टेबल आहे हे रिपीटर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांकरता पण आहे आणि रेग्युलर सेमिस्टर सेकंडच्या विद्यार्थ्यांकरता सुद्धा आहे. दोघांकरता एकच टाइम टेबल आहे. ठीक आहे. सेमिस्टर सेकंड फर्स्ट पेपर 2 जून 2025 सकाळी 10:30 ते 1 ECO 507 सार्वजनिक अर्थशास्त्र. 3 जून 2025 सकाळी 10:30 ते 1 ECO 508 लोकसंख्याशास्त्र. 4 जून 2025 सकाळी 10:30 ते 1 ECO 509 वाहतूक व दळणवळणाचे अर्थशास्त्र. चौथा पेपर 5 जून 2025 सकाळी 10:30 ते 11:15 ECO 510 आर्थिक विचारांचा विकास भाग 2. 6 जून 2025 रोजी ऑप्शनल पेपर सकाळी 10:30 ते 1 ECO 511 वित्तीय अर्थशास्त्र किंवा ECO 512 वर्तनाचे अर्थशास्त्र. सेमिस्टर थर्डमध्ये सर्वच जी पेपर असणार आहेत ही फक्त आणि फक्त पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थ्यांचेच असणार आहेत. रेग्युलरला थर्ड सेमिस्टरची एक्झाम समर 2025ला होत नाही. त्याच्यामुळे जे अगोदर कधी फेल झालेले सेमिस्टर थर्डचे विद्यार्थी असतील व ज्यांनी त्या फेल झालेल्या विषयाची समर 2025ला बसण्याकरताची ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फीस गेल्या महिन्यामध्ये भरलेली असेल त्याच विद्यार्थ्यांना सेमिस्टर थर्डची परीक्षा देता येणार आहे. पहिला पेपर असणार आहे 27 मे 2025 दुपारी 2:30 ते 5. इथं पाहू शकता तुम्ही फर्स्ट सेमिस्टरची परीक्षा 27 मेला सुरू होणार आहे, पण ती सकाळी आहे. आणि थर्ड सेमिस्टरची बी 27 मे 2025 पासूनच आहे, पण दुपारी 2:30 ते 5 वाजता आहे. त्याच्यामुळे फर्स्ट सेमिस्टरच्या बॅक राहिलेल्या विषयांची सुद्धा तुम्हाला परीक्षा देता येणार आहे. हे महत्त्वाचा पॉईंट ध्यानात ठेवायचं. थर्ड सेमिस्टर फर्स्ट पेपर 27 मे 2025 दुपारी 2:30 ते 5 ECO 602 आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वित्त. 28 मे 2025 दुसरा पेपर 2:30 ते 5 ECO 603 वृद्धी व विकासाचे अर्थशास्त्र. 29 मे 2025 दुपारी 2:30 ते 5 ECO 604 संख्याशास्त्रीय पद्धतीची ओळख. 30 मे 2025 दुपारी 2:30 ते 3:45 ECO 605 अर्थशास्त्राचे तत्वज्ञान. 31 मे 2025 रोजी ऑप्शनल पेपर दुपारी 2:30 ते 5 ECO 606 औद्योगिक अर्थशास्त्र किंवा ऑप्शनल पेपर ECO 607 कराधान. ह्या दोन्हीपैकी तुमचा एक पेपर असेल. आता शेवटचं पाहणार आहोत आपण सेमिस्टर फोर्थ ही कोणाची एक्झाम असणार आहे? ज्या लोकांनी 2023-24ला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे व 24-25ला सेकंड इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे अशा रेग्युलर फोर्थ सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांची ही एक्झामिनेशन असणार आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची असणार नाही. सेमिस्टर फोर्थ रेग्युलर विद्यार्थ्यांचा पहिला पेपर 2 जून 2025 रोजी दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत असणार आहे. ECO 615 आधुनिक आर्थिक सिद्धांत. 3 जून 2025 रोजी सेकंड पेपर 2:30 ते 5 वाजेपर्यंत ECO 616 पर्यावरणाचे अर्थशास्त्र. 4 जून 2025 रोजी दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत ECO 617 संख्याशास्त्रीय पद्धती आणि विदाचे विविध स्रोत. शेवटचा पेपर 5 जून 2025 दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत ECO 618 भारतीय अर्थव्यवस्था किंवा ऑप्शनल पेपर ECO 619 अर्थमिती ओळख. ह्या दोन्हीपैकी तुमचा एक पेपर असणार आहे. खाली नोटीसमध्ये 7 पॉईंट दिलेले आहेत, ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. हा टाइम टेबल आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.